शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आजच्या दिवशी ना खूप सुंदर आणि छानसा दिवस आहे आमच्या गावातील नव्हे तर पूर्ण घराघरामधला। आज आमच्याकडे सण साजरा केला जातो, कारण थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल आमच्या गावामध्ये ना दिंडी येत असते पंढरपूरमध्ये जाण्यासाठी। तर त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी असते, मोठा असा रथ असतो, तो आमच्या गावातून जात असतो। तर आमचा खूप मोठा गावातील मान तर प्रत्येकजण साजरा करतं। तर प्रत्येक घरामध्ये आज पुरणपोळी बनवली जाते। तर सकाळची तीच तयारी चालू होती, देवपूजा वगैरे करून घेतली आणि ना थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे थोडासा आवाज चेंज येतो आहे। तर बघू शकता मस्त डाळ शिजवून घेतलेली आहे, 2 किलो डाळ कुकरला लावून घेतलेली होती आणि ना प्रत्येक घरामधून ना आजच्या दिवशी ना पुरणपोळी ही म्हणजे दिली जाते आणि तिथे स्वयंपाक मोठ्या प्रमाणात केला जातो। पूर्ण वारकऱ्यांसाठी सगळे भाविक येतात, जेवण वगैरे करतात आणि खूप मोठा असा प्रसाद सगळ्यांना खायला मिळतो। तर प्रत्येक घरामध्ये आज ना पुरणपोळी असते, तर तीच तयारी चालू होती। मस्तपैकी डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती, पुरणाची तयारी चालू होती आणि सकाळपासूनच लगबग चालू असते, कारण आता मी जी ना साराची तयारी चालू केलेली होती। एका बाजूला ना आपली जी येळवणी होती ती काढून ठेवलेली होती, संपूर्ण साराची चटणी वगैरे तयार करून घेतलेली होती। माझं तोपर्यंत स्वयंपाकाचं काम चालू होतं, तोपर्यंत ताई बाहेर अंगणवेटे वगैरे सारवत होती। पाऊस चालू होता, आज दिवसभर पाऊस चालू झालेला होता आणि वारकरी येणार आपल्या घरी जेवणासाठी। भरपूर सारे पाहुणे वगैरे असतात आणि प्रत्येकाच्याच घरी असतात। आमच्या कुंदेवाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी आज पुरणपोळीच बनवली जाते। मग फायनली ना पुरणपोळ्या बनवून घेतल्या, 21, 51, 31 अशा प्रकारे 101 अशा प्रकारे पुरणपोळ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येक घरातून दिल्या जातात आणि सार वगैरे दिला जातो। तर ताई ना मग पुरणपोळ्या भरत होती, तिचं आवरून झाल्याच्या नंतर ना मग मंदिरामध्ये पुरणपोळ्या द्याव्या लागतात। तर आमच्या इथली ही परंपरा आहे, कारण प्रत्येक वारकरी इथून उपाशी अजिबात जात नाही। हा गोडधोडाचा नैवेद्य पण पुरणपोळीचा देवांना दाखवला जातो आणि वारकऱ्यांसाठी खाण्यासाठी दिला जातो। तर त्याचीच ताईने टोकरी पूर्ण भरून घेतलेली होती 51 पोळ्यांची। त्याच्यानंतर मग उरलेल्या पोळ्या मी लाटून घेणार होते, कारण घरामध्ये भरपूर सारी कामं होती। त्यानंतर मग बाकीचं रस वगैरे सगळंच बनवायचं होतं। घरामध्ये ना जरा आजारीच होते मुलं पण आणि मी पण, त्याच्यामुळे मग रस काही बनवला नाही। प्रत्येकाच्या घरी आज रस आंबा म्हणजे पुरणपोळी वगैरे केली जाते। खूप छान अशा मस्त पोळ्या झालेल्या होत्या आणि सार पण खूप मस्त झालेला होता। तर सार पण दिला जातो वारकऱ्यांसाठी, तिथे भरपूर मोठे मोठे पातेले असतात। तर चला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते पूर्ण, आणि मिस्टरांनी गावात व्हिडिओ काढलेला आहे, तर तो पण दाखवते। छान अशा पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या आणि फक्त फायनली भजेच बाकी होते। आम्हाला पण दर्शनासाठी गावात जायचं होतं, म्हणून ताईने सगळ्या काही पोळ्या वगैरे भरून मग गावात पाठवून दिलेल्या होत्या आणि मग आमच्यासाठी ना थोडी खीर पण बनवून घेतलेली होती आणि आता गावातला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते। तर बघू शकता अशा प्रकारे ना सगळ्या काही भाविकांसाठी तयारी केलेली असते। गावातले जे काही तरुण मित्रमंडळ आमच्या येथील त्यांची ही तयारी केलेली असते आणि गावातले सरपंच वगैरे पोलीस पाटील वगैरे त्यांच्या आधिपत्याखाली ना ही सगळं काही सेवा राबवण्यात येते। खूप छान असा मंडप उभारण्यात येतो, सगळेजण जेवणासाठी बसवण्यात येतात आणि खूप छान अशी सोय असते। पावसा पाण्यामुळे ना अगदी छान सोय केलेली होती वारकऱ्यांसाठी जेवणासाठी। तर प्रत्येकाच्या घरी हा स्वयंपाक बनवला जातो, परंतु जे काही आणलं जातं सगळ्यांकडून ते काही वारकऱ्यांना वाढलं जातं। तर मोठमोठ्या पातेल्यांमध्ये भात, त्याच्यानंतर छान असं दूध आटवलं जातं, सार केला जातो आणि पोळी। तर असं काही गरमागरम असा प्रसाद हा सगळ्यांसाठीच बनवलेला असतो। पातेले बघू शकता, मोठे मोठे पातेले ठेवलेले होते। सांगायचं तात्पर्य एक की कोणीही येऊ उपाशी जात नाही गावातून, आणि आमच्या गावाचा हा मोठा मान म्हणजे आमच्या गावाला मिळालेला की आमच्या गावातून पालखीही जाते। छोट्याशा गावामधून एवढी मोठी दिंडी आमच्या गावातून जात असते आणि प्रत्येक ठिकाणूंना म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची असो, ज्ञानेश्वर महाराजांची असो, सोपान महाराजांची असो, सगळ्या काही दिंडी जातात आणि प्रत्येक गावातून एक एक दिंडी पुढे असते। तर सगळा काही स्वयंपाक आपला रेडी केलेला असतो, कारण भरपूर दिंडी वगैरे येत असतात प्रत्येक गावाला जोडून, जे काही रथ वगैरे निघतात त्यांच्यासाठी। तर ह्या पोळ्या आता थोड्याच आहे, भरपूर पोळ्या साठतील। आता मी गेले होते त्यापर्यंत एवढ्या पोळ्या तिथे आलेल्या होत्या आणि प्रत्येक घरातून पोळ्या येतात, त्याच्यामुळे भरपूर पोळ्या येतात। तर बघू शकता माझ्या पण त्या पोळ्या झाल्याच्या नंतर ना मग बाकीच्या पाहुण्यांसाठी मी देखील बाकीच्या पोळ्या करून घेतल्या, कारण आपल्याकडे म्हणजे जे काही पाहुणे वगैरे असतात, आमच्याकडे दिंडी म्हटल्यानंतर सण असतो, प्रत्येकाचे नातेवाईक पाहुणे वगैरे येतात। तर मग बाकीच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या। तर दिंडीच्या पोळ्या झालेल्या होत्या आणि सकाळी ना 8-9च्या आतच त्या पोळ्या द्याव्या लागतात, कारण सकाळी लोणारवाडीवरून लवकर दिंडी येते।
मग जेवणं करून वगैरे सगळे काही जात असतात. तर छान अशा मस्त पोळ्या झालेल्या होत्या. आणि सांगायचं असं की म्हणजे आपल्या गावामध्ये सण आणि घरामध्ये दिंडीचा कार्यक्रम, पुरणाचा स्वयंपाक खरं तर 2 दिवसापासून ना बरं नव्हतं, परंतु आजच्या दिवशी इतका उत्साह वाटला आणि देवांसाठी ना करायला आपल्याला प्रत्येकाला असा हातभार सगळ्यांचाच मिळतो. तर ताईने आणि मी दोघींनी मिळून सगळा काही स्वयंपाक बनवून घेतला आणि बाकीच्या उरलेल्या पोळ्या मग सगळ्या काही मग मी किचनवर वगैरेच लाटून घेतल्या. सासूबाईंनी त्यांनी खाली मला भाजून दिलेल्या होत्या पोळ्या, तोपर्यंत मग बाकीच्या उरल्या त्या मी वरती लाटून घेतल्या. आणि आजच्या दिवशी ना खूप सारा स्वयंपाक असतो प्रत्येकाच्या घरी. तुम्ही जेवढ्या घरी जाशाल तेवढ्या घरी आज पुरणाचा स्वयंपाक असतो, कारण आज नाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून येते. आपल्या मनाचं आणि आपल्या गावाचं समाधान की आपल्या प्रत्येक घरामध्ये हा सण साजरा केला जातो. आषाढी एकादशीपर्यंत ना पंढरपूरला ही यात्रा म्हणजे भरते. तर तोपर्यंत एक एक दिंडी त्याच्यामध्ये ॲड होत जाते आणि वारकरी वाढत जातात. तर याच्यामध्ये ना प्रत्येकजण येत असतं आणि आपल्या घरातला थकवा, आपल्या मनाची शांती एक प्रकारे संसारातून निघून आणि पालखीमध्ये जातात. तर अशा प्रकारची ही दिंडी. तर बघू शकता मस्त सगळ्या पोळ्या वगैरे झालेल्या होत्या आणि आता भजी वगैरे करायचे होते. आमच्या गावामध्ये ना म्हणजे जे काही सिन्नरमधून आपली जो रथ येतो तिथून आता म्हणजे आमच्या गावामध्ये येत असतो कुंदेवाडी फाट्याजवळून. तर त्याच्यामुळे मग सगळेजण पालखीला रथाला आणण्यासाठी ना फाट्यावर जातात. पालखीचं आगमन होणार आहे. आम्ही आता गावात चाललो आहे. तर भव्य अशी मोठी रथ असतो आणि आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, तर म्हटलं चला दर्शन पण करून येऊ. मग आम्ही दोघी पण चाललो आहे. तर चला तुम्हाला पण मी दर्शन दाखवते आमच्या इथलं. मुलांना काही पाण्या पावसाचं आणलं नव्हतं, कारण गावात यायचं होतं मळ्यातून आणि पाऊस सारखा चालू होता. तर मिस्टरांसोबत आम्ही म्हणजे ते दोघंही गावातच होते, दाजी आणि मिस्टर ते. कारण तिथे ना वाढण्याचं काम आणि भरपूर सारे कामं असतात गावामध्ये. तर मग सगळेजण तरुण मित्रमंडळ गावात हजर असतं. तर आम्ही तोपर्यंत गावात आलेलो होतो. बघू शकता ही पुढचा जो रथ आहे तो आता आलेला होता. भरपूर साऱ्या अग्निशमनच्या गाड्या, दवाखान्याच्या गाड्या, त्याच्यानंतर भरपूर सारे टँकर वगैरे, प्रायव्हेट गाड्या भरपूर साऱ्या असतात. आणि ना खूप छान असं वाटत होतं, कारण आपल्या ज्या म्हणजे पुलावरून ज्यावेळेस पालखी येते, दिंडी येते, त्यावेळेस मनाला खूप असं भरून येतं आणि आपल्याला असं वाटतं की आपणही दिंडीमध्ये सामील व्हावं. कारण वाटतंच इतकं छान की सगळेजण पायी जातात आणि सगळं काही थकवा दूर होतो. मलाही बरं वाटत नव्हतं, पण असं बघितलं इतकं छान वाटलं. आणि दर्शन करण्यासाठी ना मग आता आम्ही पण उभं होतो. खूप गर्दी होती, हात लावणं शक्य नव्हतं, पण मिस्टरांनी बरोबर दर्शन करून दिलं. करून काढायचा तिकडे दिंडी दिसली. फायनली ना माऊलींचं आगमन झालेलं होतं. तर बघू शकता रथाचं किती छान स्वागत केलेलं आहे, फुलं वगैरे टाकून. आणि छान प्रकारे मस्त सगळेजण हजर असतात माऊलींना आणण्यासाठी. 1 तास आमच्या गावामध्ये ही पालखी थांबते आणि तोपर्यंत सगळेजण दर्शनाचा लाभ घेतात आणि जेवणं वगैरे सगळ्या वारकऱ्यांना देतात. तर अशा प्रकारे आमच्या गावची प्रथा आणि दिंडी खूप छान आणि मस्त वाटतं. अतिशय जोरात असं स्वागत केलेलं आहे. आणि ज्यावेळेस पालखी आली ना त्यावेळेस ना पूर्ण असं वारं शांत झालेलं होतं आणि पाऊस पण शांत झालेला होता. तर वातावरण बघू शकता आणि खूप छान मस्त वाटत होतं. अगदी छान आमचंही दर्शन खूप मस्त झालं. आणि त्यानंतर मी सुद्धा डोक्यावर तुळस, ताईने आणि मी आणि थोडंफार आम्ही पण पायी चाललो. खूप छान वाटलं मनाला. अथांग असा सागर हा म्हणजे एकदम छान असं मस्त सोहळा. कुठलाही जातीभेद नाही, कुठलाही वादविवाद नाही आणि कोणीही उपाशी नाही, अशा प्रकारचा हा दिंडी सोहळा. प्रत्येकजण येतं आणि मनोभावे असं दिंडीमध्ये सामील होतं. तर आमच्या गावातून जाणारी ही पालखी, हा रथ खूप मोठं भाग्यवान आहोत की आमच्या गावातून हा अथांग सागर असा जातो. आणि एवढी सारी गर्दी बघून खूप मनाला छान वाटतं आणि खूप
मनाला प्रसन्न वाटतं की आपल्या असा हा दिंडी सोहळा आमच्या गावातून जाणारा आणि पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती असणारं, आपले हे दैवत असणारं निवृत्तीनाथ महाराजांचं जी काही पालखी जाते पंढरपूरमध्ये यात्रेसाठी, तर अतंग भाविक खूप सारा मोठा वारकरी संप्रदाय. तर इथे कोणाला इन्व्हिटेशन आमंत्रण दिलं जात नाही, सगळे काही एकत्र येतात आणि अशा प्रकारे हा दिंडी सोहळा साजरा करण्यात येतो. तर आमच्या गावातील ही परंपरा आणि खूप छान अशी दिंडी सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पाऊस चालू होता, दर्शन मस्त झालंय आमचं. सदस्य डायरेक्ट भिजले. पालखी गेली आता कुंदेवाडीमधून. आता आम्ही पण घरी चाललो कारण पाहुणे भरपूर आहे, वाढायचं आहे आता. मस्त दर्शन पण झालं. तर घरी आलो ना, पाहुणे वगैरे आलेले होते आणि दिंडीचे जे काही आलेले होते म्हणजे ओळखीचे ते पण आलेले होते, त्यांना जेवायचं होतं. मग तोपर्यंत ना फक्त भजेच बाकी होते, थोडेसे गरमागरम भजे करून घेतले. पोळ्या वगैरे सगळ्या काही झालेल्या होत्या, मग भजे वगैरे करून घेतले आणि सगळ्यांनाच वाढून दिलं. पुढचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण खूप सारी गर्दी झाली आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग घ्यायचा तर मग राहून गेला. भजे वगैरे मी तळून घेतले आणि मग ताईने सगळ्यांना काही वाढून दिलं. तोपर्यंत ना मग आम्ही देखील सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली. मम्मीन ते पण आलेले होते, तर मामान त्यांच्याकडे पण दिंडी असते, मग तिकडे ते जेवणासाठी गेलेले होते. आणि मग ज्या काही वारकरी जे आलेले होते त्यांची सोय थोडी केलेली होती घरी, तर त्यांनी पण सगळ्यांनी जेवणं वगैरे केले आणि मस्त असं सगळा काही कार्यक्रम छान पार पडला. तर बहिणीं त्या पण आता निघालेल्या होत्या कारण त्या पण मामान त्यांच्याकडेच गेलेल्या होत्या, भेटण्यासाठी इकडे आलेल्या होत्या. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास ना नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना माझ्या परिवाराकडून माझ्याकडून रामकृष्ण हरी, बाय बाय.